अकोल्यामध्ये नाना पटोले यांनी एक स्टेटमेंट केलं की अकोला हे मतविभाजनाचं केंद्र आहे। हिंदीमध्ये एक म्हण आहे, 100 चूहे खाकर बिल्ली चली हज को, अशी अवस्था या नाना पटोलेची झाली आहे। देशभरामध्ये काँग्रेसने हिंदू मुस्लिम दंगलीच्या राजकारणाला खतपाणी घातलं, त्यातून होणाऱ्या ध्रुवीकरणाचा राजकीय फायदा घेतला। अनेकदा निवडणुकीमध्ये या पोलरायझेशनचा फायदा घेऊन मुसलमानांची फुकटात मतं मिळवली आणि मुस्लिमांचं नेतृत्व संपवलं। गेल्या लोकसभेला आपण त्याचा अनुभव घेतला। एकही मुस्लिम उमेदवार यांनी दिला नाही, मुस्लिमांची फुकटात मतं घेतली आणि आता विधानसभेला सुद्धा अतिशय अल्प प्रमाणामध्ये मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीचा राजकारण करणाऱ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष हा मतविभाजनाच्या राजकारणावर बोलतोय। इथे सगळा वंचित बहुजन समाज हा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकवटला आहे आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये वंचितच्या बाजूने उभा राहिलेला आहे। ही निवडणूक यांच्या हातातून निसटत चालली आहे, त्याचं फ्रस्ट्रेशन हे नाना पटोलेच्या बोलण्यातून बाहेर येताना दिसतंय। त्यामुळे नाना पटोलेनं मतविभाजनाच्या राजकारणावर बोलण्यापेक्षा आरक्षणाच्या प्रश्नावर स्वतःचा पक्ष ठाम भूमिका का घेत नाही याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे। अन्यथा जनता निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय आहे हे तुम्हाला दाखवून देईलच।